मराठा समाजाचे निघणारे मोर्चे म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रकार आहे। हे मोर्चे म्हणजे मुख्यमंत्री पदावरून आपल्याला काढण्याचा कट असल्याचं जर मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यांच्या खुर्चीला स्वकीयांकडूनच सुरंग लावले जात नाहीत ना, याची दक्षता फडणवीसांनी घ्यायला हवी असा शिवसेनेनं सणसणीत टोला भाजप सरकारला लगावलाय। मराठा समाजाच्या मोर्चावरती शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात मत मांडण्यात आलंय। मराठा समाजाचे मोर्चे ही वाहती गंगा नसून हे समुद्रात उठलेलं वादळ आहे, पण या तुफानाचा सामना करण्यासाठीचं नेतृत्व सध्या राज्यात नाही असा टोला भाजप सरकारवरती शिवसेनेनं लगावलाय। मराठा समाजाच्या मोर्चांमागे शरद पवार यांचा हात असल्याचं देखील वृत्त होतं, याचा देखील शिवसेनेनं समाचार घेतलाय। मराठा समाजाच्या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी ही मराठा समाजाने केली आहे। या मागणीसाठी सरकारने संसद आणि विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं, या मोर्चेकरांच्या पडद्यामागील जे नेते आहेत त्यांनी आपलं मन मोकळं करावं, जे शरद पवारांनी संसदेत आणि आमदारांनी विधिमंडळात आपलं मत मांडता येईल असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय। महाराष्ट्राने ॲट्रॉसिटीत जर बदल केला तर इतर देशाला देखील याचा फायदा होईल आणि ते देश जागा होईल असं देखील अग्रलेखात म्हणण्यात आलंय।